तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मास्युटिक्स लॅब मॅन्युअलमध्ये जो एक्सपेरिमेंट नंबर 13 दिलेला आहे, टू प्रिपेअर अँड सबमिट मिक्सचर कंटेनिंग स्लाइटली सोल्युबल सॉलिड्स, या एक्सपेरिमेंटचा कॅल्क्युलेशन पार्ट आपण बघणार आहोत. तर या एक्सपेरिमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांनी प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे. प्रिस्क्रिप्शनमध्ये इन्ग्रेडियंट दिली आहे पॅराअल्डिहाइड, त्याची क्वांटिटी आहे 1 ड्रॅकम. नंतर सिरप दिलेला आहे त्यांनी सिरपी, ओके, 2 ड्रॅकम, रोमन 2 दिलेला आहे 2 ड्रॅकम. एक्स्ट्रॅक्ट ग्लिसरायझी लिक्विड, ओके, म्हणजेच लिक्विड एक्स्ट्रॅक्ट ऑफ ग्लिसरायझा, ओके, ते दिलेलं आहे. SS मीन्स सेमी मीन्स हाफ, ओके. सो SS आणि ड्रॅकम दिलेली आहे क्वांटिटी, सो हाफ ऑफ ड्रॅकम क्वांटिटी. देन लास्ट इन्ग्रेडियंट आहे ॲक्वम. ॲक्वम मीन्स वॉटर, ओके, त्याची क्वांटिटी दिलेली आहे ॲड 1 ounce, म्हणजे ॲड मीन्स अप टू 1 ounce, ओके. तर हे तुम्ही प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ज्याचं कन्व्हर्जन आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं आहे, ओके. नंतर त्यांनी दिलेलं आहे ते फिएट हॉस्टस, ओके. तर हॉस्टस मीन्स ड्रॉट. जर तुम्ही लॅटिन टर्म्स आहे हॉस्टस ही बघितली, त्याचं मिनिंग होतं ड्रॉट. ड्रॉट म्हणजे असं प्रिपरेशन की ज्याचा आपण सिंगल डोससाठी यूज करतो. जे प्रिपरेशन आपण एकदा ज्याची बॉटल ओपन केली तर ते आपल्याला सिंगल डोसमध्येच ते घ्यायचं असतं, ओके. सो प्रिपरेशन कंटेनिंग सिंगल डोस, ओके, अशा प्रिपरेशनला आपण ड्रॉट म्हणतो. सो फिएट ड्रॉट्स, ओके. फिएट मीन्स टू प्रिपेअर, वी हॅव टू प्रिपेअर दी ड्रॉट. देन सेंड 15 ml. तर आपल्याला प्रिपरेशन सेंड करायचं आहे 15 ml इतकी क्वांटिटी आपल्याला सेंड करायची आहे. म्हणजे तेवढी क्वांटिटी आपल्याला बनवायला लागणार आहेत आणि तेवढ्या क्वांटिटीसाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागणार आहे, ओके. देन सिग्नेचुरा मीन्स डायरेक्शन, ओके, डायरेक्शन टू द पेशंट. पेशंटसाठी डायरेक्शन दिलेली आहे युनस मोर डिक्टो सुमेंडस, ओके. तर याचं ट्रान्सलेशन केलं आहे इंग्लिशमध्ये, इथे खाली ट्रान्सलेशन दिलेलं आहे. युनस मीन्स 1, ओके. मोर डिक्टो मीन्स ॲज डायरेक्टेड अँड सुमेंडस मीन्स टू बी टेकन, ओके. मग आपण याला एक सेंटेन्समध्ये लिहून घेणार आहोत, ओके. टू बी टेकन ॲज डायरेक्टेड बाय फिजिशियन, ओके. फिजिशियन ज्याप्रमाणे डोस देईल त्याप्रमाणे आपल्याला ते प्रिस्क्राईब करायचं आहे, ओके. सो टू बी टेकन ॲज डायरेक्टेड बाय फिजिशियन, हे डायरेक्शन झाली त्याची, ओके. नंतर आपण याला ट्रान्सलेट करूया. तर यासाठी ऑब्झर्वेशन टेबल आहे. फर्स्ट कॉलम आहे टाईप, ओके. तर टाईपमध्ये आपण कुठल्या टाईपचं प्रिपरेशन करतो आहे ते आपल्याला मेन्शन करायचं असतं. तर आपण करतो आहे मिक्सचर कंटेनिंग स्लाइटली सोल्युबल लिक्विड्स, ओके. तर हे जे प्रिपरेशन आहे हे लिक्विड डोसेज फॉर्मच्या अंडर येत आहे आणि याचा टाईप आहे मिक्सचर, ओके. त्यामुळे आपण इथे मेन्शन करतो आहे लिक्विड डोसेज फॉर्म, ओके, आणि ब्रॅकेटमध्ये मिक्सचर मेन्शन केलेलं आहे. आपण मिक्सचर प्रिपेअर करतो आहे, ओके. देन सेकंड कॉलम जो आहे ट्रान्सलेशन, तर यामध्ये ज्या काही लॅटिनमध्ये इन्ग्रेडियंट दिलेले आहे याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून लिहायचे असतात, ओके. तर पहिला इन्ग्रेडियंट आहे आपला पॅराअल्डिहाइड, ओके. तर तो लिहून घेतला आपण पॅराअल्डिहाइड. दुसरा जो आहे सिरपी म्हणजे सिरप, ओके, तो लिहून घेतला. तिसरा इन्ग्रेडियंट आहे एक्स्ट्रॅक्ट ग्लिसरायझी लिक्विड, म्हणजेच काय तर लिक्विड एक्स्ट्रॅक्ट ऑफ ग्लिसरायझा, तो आपण लिहून घेतला. आणि फोर्थ इन्ग्रेडियंट आहे ॲक्वम. ॲक्वम मीन्स वॉटर, ओके. तर अशा पद्धतीनं लॅटिन टर्मचं कन्व्हर्जन आपण इंग्लिशमध्ये करून घेतलेलं आहे, ओके. नंतरचा जो कॉलम आहे क्वांटिटी गिव्हन इन इम्पेरियल सिस्टीम. तर इम्पेरियल सिस्टीममध्ये ज्या क्वांटिटी दिलेल्या आहेत, ओके, त्या आपण ॲज सच याच्यामध्ये लिहिणार आहोत, ओके. तर प्रिस्क्रिप्शनमध्ये ज्या क्वांटिटी दिलेल्या आहे पॅराअल्डिहाइड दिला आहे 1 ड्रॅकम, तर आपण ते इथे लिहून घेणार आहोत 1 ड्रॅकम. सिरप दिला आहे 2 ड्रॅकम, ते आपण इथे लिहून घेतलं. नंतर लिक्विड एक्स्ट्रॅक्ट ऑफ ग्लिसरायझर दिलेलं आहे 1/2 ounce, ओके, ते आपण लिहून घेतलं. आणि वॉटर दिलेलं आहे ॲड अप टू 1 ounce, तेही आपण इथे लिहून घेतलं आहे, ओके. नंतरचा जो कॉलम आहे क्वांटिटी गिव्हन इन मॅट्रिक सिस्टीम. मॅट्रिक सिस्टीममध्ये क्वांटिटी आपल्याला लिहायची आहे, ओके. ज्या क्वांटिटी आपल्याला इम्पेरियल सिस्टीममध्ये दिलेल्या आहेत ह्याच क्वांटिटी आपल्याला कन्व्हर्ट मॅट्रिक सिस्टीममध्ये करायच्या आहे आणि त्या इथे लिहायच्या आहे, ओके. तर याच्यासाठी आपल्याला कन्व्हर्जन माहीत असणं गरजेचं आहे. तर 1 ड्रॅकम इज इक्वल टू 4 ग्रॅम, 1 ounce इज इक्वल टू 30 ml अँड SS मीन्स सेमी, ओके. सो सेमी मीन्स हाफ, ओके. तर आपण पहिली इन्ग्रेडियंट आहे आपला पॅराअल्डिहाइड, तर याची क्वांटिटी काढून घेऊया. ते दिलेलं आहे 1 ड्रॅकम, ओके. तर 1 ड्रॅकम इज इक्वल टू 4 ग्राम, ओके. तर आपण लिहून घेऊया
ओके 1 ड्रॅकम इज इक्वल टू 4 ग्राम. ओके आणि इथे पण आपल्याला 1 ड्रॅकमच विचारलेला आहे, म्हणजेच 1 × 4 इज इक्वल टू 4 ग्राम. ओके तर पॅराअल्डिहाइड हे लिक्विडमध्ये आपल्याला वे करायचं असतं. ओके म्हणून आपण इथे ml मध्ये घेणार आहोत. ओके सो 4 ml. ओके पॅराअल्डिहाइड 4 ml. ओके नंतर दुसरा जो इन्ग्रेडियंट आहे सिरप. ओके सिरपची क्वांटिटी आहे 2 ड्रॅकम. ओके सो 1 ड्रॅकम इज इक्वल टू 4 ग्राम और 4 ml. ओके जर तुम्ही सिरप लिक्विडमध्ये घेणार असाल तर तुम्ही ml मध्ये क्वांटिटी मेजर करू शकतात. ओके आपण सिरप ग्राममध्येही मेजरमेंट करू शकतो. ओके सो इट्स डिपेंड ऑन यू. ओके सो क्वांटिटी आहे आपली 2 ड्रॅकम. सो 2 ड्रॅकम × 4. ओके 2 × 4 1 ड्रॅकमची क्वांटिटी 4 आहे म्हणून आपण 2 × 4 करतो आहे. त्याचं ॲन्सर येत आहे 8 ml और ग्राम. ओके तुम्ही ml मध्ये घेऊ शकतात सिरप किंवा ग्राममध्येही मेजर करू शकतात. ओके तर आपली क्वांटिटी आली आहे 8 ml. ओके नंतरचा जो आहे तो आहे लिक्विड एक्स्ट्रॅक्ट ऑफ ग्लिसरायझा. ओके तर लिक्विड एक्स्ट्रॅक्ट ऑफ ग्लिसरायझा क्वांटिटी आलेली आहे आपली 1/2 ड्रॅकम. ओके तर 1/2 ड्रॅकम. ओके तो 1 ड्रॅकम इज इक्वल टू 4 ग्राम और ml. तर त्याची हाफ क्वांटिटी घ्यायची आपल्याला, कारण इथे सेमी म्हटलं आहे त्यांनी SS, त्याचं मिनिंग होतं हाफ क्वांटिटी. ओके तर 1 ड्रॅकम इज इक्वल टू 4 ml. ओके 4 ml और 4 ग्राम. ओके तर आपल्याला हाफ क्वांटिटी घ्यायची आहे, सो 2 ml. ओके तर आपली लिक्विड एक्स्ट्रॅक्ट ग्लिसरायझा आला आहे 2 ml. ओके आणि लास्टची जी क्वांटिटी आहे वॉटर दिलेलं आहे 1 ounce. ओके सो 1 ounce इज इक्वल टू 30 ml. सो 1 × 30 इज इक्वल टू 30 ml. ओके सो आपली क्वांटिटी होती आहे अप टू 30 ml. ओके तर हे झालं क्वांटिटी गिवन इन मेट्रिक सिस्टीम. मेट्रिक सिस्टीममध्ये आपण फक्त कन्व्हर्जन करून घेतलेलं आहे. इम्पेरियल सिस्टीमचं कन्व्हर्जन कशामध्ये केलेलं आहे तर मेट्रिक सिस्टीममध्ये केलेलं आहे आणि त्या क्वांटिटी इथे लिहून घेतल्या आहे. ओके आता लास्टचा जो कॉलम आहे क्वांटिटी टेकन इन मेट्रिक सिस्टीम. ओके ॲक्च्युअल प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला किती क्वांटिटी वे करायला लागतील. ओके तर ह्या क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॅक्टर काढणं गरजेचं आहे. ओके तर फॅक्टरचा फॉर्म्युला आहे क्वांटिटी रिक्वायर्ड अपॉन क्वांटिटी गिवन. ओके तर क्वांटिटी रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला जी सेंड करायची असते ती, तर सेंडमध्ये दिलेलं आहे त्यांनी 15 ml ही आपली क्वांटिटी रिक्वायर्ड आहे. तर मी इथे लिहून घेते 15 डिवायडेड बाय क्वांटिटी गिवन. क्वांटिटी गिवन म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कितीसाठी दिलेला आहे ती क्वांटिटी. ओके जर तुम्ही हा फॉर्म्युला बघितला तर हा दिलेला आहे आपल्याला 1 ounce म्हणजेच 30 ml साठी हा फॉर्म्युला दिलेला आहे. ओके सो क्वांटिटी गिवन आहे 15/30 असं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला लागणार आहे आणि त्याचं ॲन्सर येणार आहे 0.5. ओके सो फॅक्टर आला तुमचा 0.5. ओके तर क्वांटिटी टेकन इन मेट्रिक सिस्टीम ह्या क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर या फॅक्टरनी या तिन्ही क्वांटिटीला मल्टिप्लाय करायचं आहे. तर आपण मल्टिप्लाय करून घेणार आहोत फॅक्टरने या सगळ्या क्वांटिटीजला. तर पहिला आहे आपला पॅराअल्डिहाइड. ओके तर पॅराअल्डिहाइडची क्वांटिटी आली 4 ml. तर आपण फॅक्टरने मल्टिप्लाय करूया इंटू 4 × 0.5. ओके तर त्याचं ॲन्सर येणार आहे आपलं 2 ml. ओके तर आपण इथे लिहून घेऊया 2 ml. ओके दुसरा जो इन्ग्रेडियंट आहे तो आला आहे आपला 8 ml सिरप. ओके तर याला पण आपल्याला फॅक्टरने मल्टिप्लाय करून घ्यायला लागेल इंटू फॅक्टर मीन्स इंटू 0.5. ओके त्याचं ॲन्सर येणार आहे 4 ml. ओके ते पण आपण इथे लिहून घेऊ 4 ml. तिसरा इन्ग्रेडियंट आहे लिक्विड एक्स्ट्रॅक्ट ऑफ ग्लिसरायझा. ते आलेलं आहे आपलं 2 ml. यालाही फॅक्टरने मल्टिप्लाय करून घ्या, मल्टिप्लाइड बाय 0.5. ॲन्सर येणार आहे 1 ml. ओके आणि लास्टचा जो आहे इन्ग्रेडियंट वॉटर, ज्याची क्वांटिटी आपण काढली आहे मेट्रिक सिस्टीममध्ये 30 ml. तर त्याला पण आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायला लागणार आहे 0.5 ने म्हणजेच फॅक्टरने आणि त्याचं ॲन्सर येणार आहे 15 ml. ओके तर हे दोन्हीही क्वांटिटी आपण लिहून घेऊया. लिक्विड एक्स्ट्रॅक्ट ऑफ ग्लिसरायझा 1 ml अँड वॉटर इज 15 ml मीन्स अप टू 15 ml. ओके तर अशा पद्धतीनं आपण क्वांटिटी टेकन
कॅल्क्युलेट करणार आहोत की 15 ml आपलं प्रिपरेशन बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण किती क्वांटिटी वे करणार आहोत. तर 15 ml प्रिपरेशनसाठी आपल्याला पॅराअल्डिहाइड लागणार आहे 2 ml, सिरप लागणार आहे 4 ml, लिक्विड एक्स्ट्रॅक्ट ऑफ ग्लिसरायझा लागणार आहे 1 ml. ओके, आणि नंतर हे प्रिपरेशन आपल्याला 15 ml पर्यंत याचा वॉटरने व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण 15 ml इतकी क्वांटिटी प्रिपेअर करणार आहोत आणि ती सेंड करणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. ओके, नंतर हे जे प्रिपरेशन आहे मिक्सचर कंटेनिंग स्लाइटली सोल्युबल लिक्विड. ओके, तर हे प्रिपरेशन जनरली ॲनास्थेटिक्स म्हणून यूज केलं जातं. ओके, फिटससाठी ते बेझल ॲनास्थेटिक म्हणून त्याचा यूज केला जातो. ओके, तसंच याची अँटीटसिव्ह ही पण प्रॉपर्टी आहे, कारण याच्यामध्ये ग्लिसरायझा यूज केलं जातं. ग्लिसरायझाची प्रॉपर्टी आहे अँटीटसिव्स, म्हणून हे अँटीटसिव्स म्हणूनही हे प्रिपरेशन यूज केलं जातं. तर ज्याप्रमाणे लॅब मॅन्युअलमध्ये प्रोसिजर दिलेली आहे त्याप्रमाणे परफॉर्म करायची आहे तुम्हाला प्रोसिजर आणि प्रिपरेशन बनवायचं आहे. ओके, बनवल्यानंतर तुम्हाला लेबल करायचं आहे आणि लेबलिंग नंतर तुम्हाला रिझल्ट लिहावा लागणार आहे. तर रिझल्ट आहे आपला, तर इथे ml दिलेला आहे, म्हणजे आपण किती ml प्रिपरेशन बनवलं आहे ते इथे मेन्शन करायचं आहे. तर आपण या ठिकाणी बनवलेलं आहे 15 ml. ओके, त्यामुळे आपण लिहिणार आहोत 15. ओके, सो 15 ml ऑफ आपल्याला प्रिपरेशनचं नेम लिहायचं आहे. आपण कुठलं प्रिपरेशन बनवलं आहे, तर आपण बनवलं आहे मिक्सचर कंटेनिंग स्लाइटली सोल्युबल लिक्विड्स. ते इथे मेन्शन करूया, मिक्सचर containing slightly soluble liquids. Okay, so mixture containing slightly soluble liquid is submitted in. आता हे प्रिपरेशन आपण कशामध्ये सबमिट करतो आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. सो इट इज सबमिटेड इन, आपण आंबट कलर्ड बॉटलमध्ये सबमिट करतो. सो मी लिहिते आहे आंबट कलर्ड बॉटल फॉर इन्स्पेक्शन विथ स्पेशल इन्स्ट्रक्शन ऑन लेबल ॲज. आणि याच्यामध्ये आपण स्पेशल इन्स्ट्रक्शन कुठली देतो आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. तर डिफ्युजिबल, इनडिफ्युजिबल, स्लाइटली सोल्युबल हे प्रिपरेशन जे आहे त्याच्यासाठी आपण शेक वेल बिफोर यूज ही डायरेक्शन प्रेफर करतो आहे. त्याच्यासाठी आपण इथे लिहूया शेक वेल बिफोर यूज. तर आपला रिझल्ट तयार होतो आहे 50 ml ऑफ मिक्सचर कंटेनिंग स्लाइटली सोल्युबल लिक्विड्स इज सबमिटेड इन आंबट कलर्ड बॉटल फॉर इन्स्पेक्शन विथ स्पेशल इन्स्ट्रक्शन ऑन लेबल ॲज शेक वेल बिफोर यूज. ओके, तर अशा पद्धतीने जर तुम्हाला मिक्सचर कंटेनिंग स्लाइटली सोल्युबल लिक्विड या प्रिपरेशनचं कॅल्क्युलेशन करायचे असतील तर तुम्ही या पद्धतीनं करू शकतात. खूप इझी आणि सिम्पल पद्धत आहे कॅल्क्युलेशनची, म्हणजे कुणालाही इझिली येऊ शकते.